बीटरूट याबद्दलचा नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला. अतिशय माफक दरात मिळणारं हे एक अतिशय सुंदर औषधी शाकाहारी बीटरूट, ज्याला तुम्ही नुसतं बीट पण म्हणता. खायला तसं पाहिलं तर सॅलड म्हणून खूप लोकांना आवडतं, पण तेही 2-3 पीसेस. परंतु मी तुम्हाला सकाळीच दाखवलं, उकडलेलं बीट, रोज 1 बीट उकडलेलं दुपारच्या जेवणाआधी आणि 1 बीट रात्रीच्या जेवणाआधी. हे तुम्ही उकडून जर सेवन केलं तर त्याचा महत्त्वाचा मुख्य फायदा जे काही आहेत ते तुम्हाला मी सांगितले. तुमचं हार्टचं पंपिंग चांगलं राहतं, हार्ट मसल्स चांगले राहतात, आर्टरीज ज्या आहेत त्या फ्लेक्झिबल राहतात, त्यांच्यामध्ये लवचिकता राहते आणि त्याचा परिणाम ब्लड सर्क्युलेशन अतिशय उत्तमरित्या होतं, हार्टवरती ताण पडत नाही. त्यानंतर लिव्हरसाठी पण उपयुक्त आहे, किडनीसाठी पण उपयुक्त आहे. ट्रायग्लिसराइड्स जे वाढतात ते तुमची नॉर्मलला येतात. एकंदरीत किडनी फिल्ट्रेशन चांगलं होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली होते आणि महत्त्वाचा फायदा ज्याला आपण म्हणतो ना की आपला हा मेन फ्यूज ह्युमन ब्रेन हा जर ठीक असेल ना तर माणूस मग जगातलं काहीही करू शकतो. आणि हा मेन फ्यूज जर बिघडला ना तर तो माणूस निम्मा संपलेला असतो, त्याच्या हातनं मग काहीही होत नाही. जगायचं म्हणून जगणं अशा पद्धतीने त्याचं जगणं चालू राहतं. म्हणजे कुठेतरी काहीतरी एकच विचारात गर्क राहणं आणि मग त्या मेंदूवरती अतिरिक्त ताण येत राहणं, त्याचा परिणाम म्हणजेच मग डिप्रेशनमध्ये जाणं, डिमेन्शिया होणं, अल्झायमर होणं, या पुढच्या पायऱ्यासुद्धा तो माणूस आयुष्यात गाठू शकतो. म्हणजे अक्षरशः तुमच्या तो जर जवळचा असेल ना तर तुम्हाला असं जाणवू लागतं की क्या यार हमारे साथ एक जिंदा लाश भी घर में रह रही है. होतं इतकं त्या विकोपाला जातात ब्रेनच्या गोष्टी. मग हा तुमचा मेंदू, ज्याला आपण गमतीने मेन फ्यूज म्हणतो, तो जर चांगला राहायचा असेल तरीसुद्धा हे रोजचं बीटचं सेवन करणं जर आपल्याला उपयोगी पडत असेल तर किती मोठं महान कार्य या बीटकडून होतंय. आणि फार मोठा काही सोन्याचा भाव आहे का होत्या.